विरारमधील राहणारा मयंक लोहार याची लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून हत्येची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार विरारमधून समोर आला आहे। विरारच्या डोंगरी परिसरात पार्किंगच्या वादातून एका 15 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील 4 ते 5 स्थानिक तरुणांनी इमारतीत शिरून शाहिद शहा याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यादरम्यान चाकूने वार करण्यात आला असून शाहिदच्या हातावरील 3 नसा कापल्या गेल्याची माहिती समोर येत आहे। घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। हा हल्ला तेच खाली भांडणं झाले, बाईकवरून भांडणं झाले। भांडण्यामुळं काय झालं की बाईक त्यांना लावली तिथं, तर तेव्हा इकडं बाईक नाही लावायची। त्याची आई सोबत असताना शिवागाळ्या त्याला केले, मारायला आला, तर त्याच्या आईनं तिला वाचवलं आणि त्याला वरती घेऊन आले। म्हणजे आपल्याला भांडणं नाही करायची। ते बाहेर नाही निघाला तर त्याला वरती आले मारायला आणि वरती येऊन त्याला चाकू मारला म्हणजे असं का त्याच्या पोटात मारायचं होतं, पण त्यानं हात घातला म्हणून ते वाचलं आणि त्याला खाली टाकून त्याला मारलं पायाखाली। ऑपरेशन झालं सक्सेसफुली, ठीक आहे सध्याला, पण आता ब्लड भरपूर गेल्यामुळे त्यांना आवश्यकपणा त्याच्यात भरपूर जास्ती आलेला आहे। ब्लड नाही त्याच्या अंगात, त्रास होतोय त्याला सध्याला।